आंध्र प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व 25 जागांचे कल हाती आलेले आहेत। आंध्र प्रदेशमध्ये मोठी बातमी, इंडिया 20, टीडीपी 15 तर भाजपची 3 जागांवर आघाडी आहे। आंध्र प्रदेशातून इंडिया आघाडीची मोठी मुसंडी पाहायला मिळते। वायएसआर काँग्रेसला आंध्र प्रदेशामध्ये मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। 25 जागांचे कल हाती आलेले आहेत। इंडिया 20, टीडीपी 15 तर भाजपची 3 जागांवर मुसंडी आहे। मला असं वाटतं की त्यात थोडा आकड्यात बदल करावा लागेल। इंडिया आघाडी 20 वर नसेल, त्याच्यामध्ये इंडिया आघाडी जी आहे तिथे फक्त काँग्रेस लढते आणि 2 जागा त्या लढाईत आहेत। कडप्पाची जागा शर्मिलाची आहे, टीडीपी 15, 3 भाजप असेल आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या वायएसआरला असतील। इतर राज्यांचे आपल्याकडे जर कल आहेत, कर्नाटकाचे कल मग कर्नाटकचे कल दाखवू शकतो आपण। तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीची घोडदौड कायम आहे। तामिळनाडूमध्ये कर्नाटकाची आपल्याकडे आकडेवारी येतात। हे दुसरं एक महत्त्वाचं राज्य आहे कर्नाटकमध्ये भाजपला 23 जागांची तर इंडियाला 5 जागांची आघाडी। इथे खरं तर इंडिया आघाडीची पिछेहाट आहे इथे। कर्नाटकात काँग्रेसची सत्ता तरी अपेक्षित यश मिळताना काँग्रेसला दिसत नाहीये। कर्नाटकातल्या 28 जागांचे कल हाती आलेले आहेत, मात्र काँग्रेसला अपेक्षित कर्नाटकात सत्ता आहे तरी 5 आहे। परवा आता मग आपण सकाळी कॉन्स्पिरसी थिअरीची चर्चा झाली होती। सकाळी दिनेश गुणे सर, शैलेंद्र परांजपेने कॉन्स्पिरसी थिअरी काढली होती। अशीच एक कॉन्स्पिरसी थिअरी तिकडे आहे की डीके शिवकुमार यांचं सेटिंग कसं असतं केंद्राशी, ते राज्यात मी राहील आणि केंद्रात तुम्हाला तिथे मदत करेन, असं हे आम्ही सगळे खूप कॉन्स्पिरसी थिअरी बद्दल बोलतो। कुठल्या कॉन्स्पिरसी थिअरी देतात, तर ही एक त्यातली कॉन्स्पिरसी थिअरी एक जी देशपातळीवरती मला ऐकायला मिळते। पण तरी सुद्धा या निकालांकडे बघताना अगदी दुर्लक्ष चालणार नाही। काँग्रेसची सत्ता तिथे आहे आणि काँग्रेसने तिथे एक हाती विजय मिळवला विधानसभा निवडणुकांमध्ये, तरी सुद्धा तिथे तुम्ही केवळ 5 जागांवरती आघाडीवरती असतात। 23 जागांवरती एनडीए तिथे आघाडीवरती आहे। पण हे कर्नाटकात अपेक्षित आहेच, म्हणजे कर्नाटकचे असं पण राज्यवाईज जर एक्झिट पोल पाहिलं तर कर्नाटकमध्ये अपेक्षित आहे। आणि कर्नाटकमधली बीजेपीची ताकद म्हणजे तिथे सत्ता बदल झाल्यानंतर असं नाहीये, पण तिथली ताकद दुर्लक्षून चालणार नाही अशी आहेच। तिथली जातीय कन्नड मतदारांचा असा कौल समजा, कन्नड मतदारांचा कौल असा आहे की देशात मोदी, राज्यामध्ये असताना आम्हाला काँग्रेसचं सरकार, कारण मी मागे काही असंही पण म्हणता नाही येणार, राज्यात कायम काँग्रेसचं सरकार आणखीन देशात बदलत राहते। पण तिथला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा रेवण्णाचा, प्रज्वल रेवण्णांचा मुद्दा देशपातळीवर तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अगदी मुंबईच्या प्रचारात प्रज्वल रेवण्णांचा मुद्दा निघायचा। मतदारसंघातलं मतदान झाल्यानंतर तो पुढे आला, त्याच्या आधी तो मुद्दा आलेला नव्हता। मतदान झालं होतं ऑलरेडी, मतदान झालं, ते निघून गेला तिकडे, त्यानंतर आला। पण मुद्दा असा आहे, सिद्धरामय्यांना असं विचारण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला यावेळी मिळेल का, ते म्हणे की लोकसभेमध्ये भाजपला मिळतात, पण यावेळी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले, कोऑर्डिनेशन आमचं चांगलं आहे आणि जिथे जिथे आम्ही लिंगायत वक्कलिका सगळी समीकरणं आम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की खूपच धक्का बसला। कर्नाटक खूप गृहीत धरलं होतं काँग्रेसने की आपल्याला इथे चांगल्यापैकी यश मिळेल, कर्नाटकवरती भरोसा होता की सत्ता आहे ना तिथे त्यांची। तेलंगणवरती सुद्धा भरोसा, पण तेलंगणमध्ये रिपोर्ट अगोदरपासून येतात की रेवण्णांच्या विरोधात संपूर्ण सगळं काँग्रेसच्या विरोधात होत आहे ते। त्यामुळे साऊथ ज्याच्यावरती काँग्रेसचा भरोसा आहे, इंडिया आघाडीचा भरोसा आहे, त्यांनी जर काँग्रेसला तारलं नाही तर जेवढं यश मिळायला पाहिजे तेवढं यश मिळणार नाही। परत त्या आकड्यांमध्ये बदल आपल्याला बघायला मिळू शकतो। बघूया, आपण बघतोय आकड्यांमध्ये बदल होताना दिसत आहेत। इंडिया आघाडी 222 तर एनडीए 294 वर पुढे जाताना दिसते। इतर ठिकाणी इतर जे पक्ष आहेत त्यांना 27 जागांवर आघाडी मिळताना दिसते। हे आकडे बदलताना दिसत आहेत। इंडिया आघाडीचा जर कल बघितला तर त्यांच्या जागा वाढताना दिसत आहेत। कलाच्या जागा मगाशी जर 219 पर्यंत 18 पर्यंत आल्या होत्या, आता 222 पर्यंत गेलेल्या आहेत। हा आकडा तिथे स्टॅटिक आहे, त्याच दरम्यान हा आकडा आहे। यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी।